एकदम हा खुश आहात. हो क्लिअर कट. खुश आहे बाई. आम्ही त्या काय ते इथलच पावला. धन्यवाद. हा. काकू नाव सांगा पूर्ण. रक्मीन गोपीनाथ सोनटक्के, बर राहणार बोरखेड. बर. काय कशासाठी आलते तुम्ही माझ्याकडे. खूप याच मणक्याचा त्रास होता हा म्हणून शनी आलो होतं. बर. मणके पायाचे खुबे दुखत होते. हा तर एका महिन्याच्या आता आमचं राहिलंय. हम्म. तर आता परत आलो, त्यांना गोळ्या औषधं द्या म्हणलो. परत म्हणले ते आता आम्ही परत येणार आहे त्यांच्याकडे. बर हा. बर. काय काय त्रास होता तुम्हाला, कशा पद्धतीने त्रास व्हायचा माझ्याकडे आलता तेव्हा. तेव्हा वय चालता येत नव्हतं, बसता येत हा. नव्हतं, बोलता येत नव्हतं जरा, हा म्हणून तो त्रास होता. जेवण जात नव्हतं, हा झोपून स्वयंपाक करायची. हा. मग त्याच्यामुळं म्हणले आम्हाला पोरग, म्हणलं आई मोबाईल वर बघितलंय हा. तू जा त्या दवाखान्यात. मग आम्ही त्या दवाखान्यापायी इथं आलो. अच्छा, म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघूनच आलते, मुलाखत बघून आलती. हो हो बरं. हो. आता तुम्ही काकाला बी सोबत आणलं होतं. काकाला काय. डॉक्टर साहेब गुडघ्याचा हाताचा चाळा ढाळ्याने वाटत होता. हा त्याच्यामुळे ते तुम्ही इथं हे केल्यामुळे माझं पद्धतशीर बसल्यासारखं वाटायला हा लागलं. आणि कंबर बी राहिल्यासारखे औषधानं गोळ्यानं राहिल्यासारखं वाटायला लागलं. बर. म्हणजे काय नेमकं व्हायचं काय तुम्हाला, उठताना त्रास व्हायचा, बसताना का हात वर उठताना करताना? त्रास होत होता गुडघ्यानं, आणि रानात तर जाताच येत नव्हतं मला. हा हा बरं. आता मग जी 1 महिन्याची मी तुम्हाला ट्रीटमेंट दिली, आता 1 महिन्याची ट्रीटमेंट वगैरे आणत चालले तुम्ही. हा बर. रानात काम करतो सगळं साहेब आता. हा हा बरं. ह्याच्यासाठी तुम्ही अगोदर बऱ्याच ठिकाणी दाखवलं असेल ना, लय- नव्हतं लय. दाखवलं. लय ठिकाणी राहुरीला गेलो तुम्हाला सांगतो, इथं मुंडे साहेबाकडे गेलो तुम्हाला सांगतो, चौसाळा गेलो, हा नेकनूरला लोणावंतकड गेलो, हा चौकड फिरलो. हा हा बरं. तिथे काय फरक नाही सांगितलं पडला. तुम्हाला? हा काय म्हणायचं तिथे त्या हॉस्पिटलला गेल्यावर. राहील म्हणायचे, हा इंजेक्शन गोळ्या द्यायचे, बस संपलं. हा हा मग त्याच्यामध्ये काय व्हायचं मग. काय नाही, गोळ्याचा पावर आहे, टेम्परेचर तवर राहायचं इंजेक्शनाचं आणि त्याचं. बर हा बरं. माझी तर तुम्हाला मुलाखतच बघून तुम्ही माझ्याकडे आलते. हा बरं, आता जे व्हिडिओ बघतेत लोक, हा त्यांना काय सांगणार तुम्ही. 3 पीज सगळ्या गोष्टी आहेत, सुविधा आहे पद्धतशीर, हा. डॉक्टर साहेब चांगले आहेत, औषधं भारी भारी, मेडिसिन आहे. मांडी वगैरे घालून दाखवा. मी हा मोकळी त्या बघा. मोकळी मांडी घालता हा. लागली. काकू तुम्हाला. मला नाही तर पाय पसरावा लागत होता. अशी मांडी घालून नाही का, म्हणजे तुम्हाला जे स्वयंपाक करूपर्यंत एक जागेवर बसा. अशी पाय पासरायची, हा. हा. झोप झोपून शेणी अशी भाकरी टाकून झोपून ते गॅसवर भाकरी टाकायची. हा. बरं. काय करावं आणि आता. आता नाही, आता बसत कुठच्या झोप सुद्धा 1 मिनिट हा. नाही. जेवण केल्यावर गोळ्या खाल्ल्यावर गडीवर झोप. अच्छा, हा. म्हणजे तुम्हाला 10 मिनिट बी बसता येत नव्हतं, आता अर्धा तास. नाही ना, 10 मिनिट कुठला आले, 1 मिनिट बी बसत नव्हते. हा. आणि आता. आता नाही, इळत बसत झोपत नाही, काय नाही, फक्त हा. हिंडते, गाया सोडते, गाया बांधते, हा. सगळं काम करते. हा. भाकरी, स्वयंपाक सगळं. हा. पोरगी होती महिन्यावर, तुम्ही काय म्हणत हा. 20 दिवस तरी काय उचलायचं नाही, हा काही उचललं नाही. हा. पोरीने मला सगळं हा. आयतं जेवायला द्यायची. बरं. आता 1 महिन्यानंतर मग आता झालं ना सगळं व्यवस्थित. सगळे व्यवस्थित झाले. हा. अजून येणार, तुम्ही जवळ हा. बोलिता तवर येणार. हा. आणि हा. हे करणार, गोळ्याला जाऊ गेले तेव्हा हा. काय फक्त येण्याचा आम्हाला तकलीफ, म्हणजे हा. पावसा पाणी लांबून येता तुम्ही. हा. कोणचं गाव आहे तुमचं. बोरखेड. लिंबागणीच्या पुढं. अच्छा, म्हणजे हा. इथून एक 50 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. हा जास्त जास्त. असं खेड आहे किंवा हा देवगतानी. बरं ठीक आहे, चालतं. म्हणजे ट्रीटमेंट घेऊन तुम्ही एकदम हा खुश आहात. हो क्लिअर कट. खुश आहे बाई. आम्ही त्या काय ते इथलच पावला. धन्यवाद. काय हा. बाई, आमचं खरं किती घातले पैसे विचारू नका त्या पैशाला. हा. काय नाही, जे आहे ते आहे. आता झालं ना व्यवस्थित. हो हो.